इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 मध्ये 87 गाथा झाली। 88 नंबरच्या गाथेमध्ये अजून धर्मद्रव्याविषयीच खुलासा करून सांगतायत। तर त्याच्यामध्ये अजून पुढे 1, 2, 4 गाथा आहेत 97 पर्यंत, मग आकाशद्रव्याचं वर्णन घेणार आहेत। म्हणजे 10 गाथा आहेत अजून। म्हणजे एवढं वर्णन आहे। नुसतं धर्मद्रव्य म्हणजे छोटंसं नाही आहे, लय मोठं आहे असं कळालं। तर कालचा प्रश्न आपलं शेवटचं काय होतं त्याचा खुलासा झाला होता। काय होतं विषय काल? की धर्म आणि अधर्म द्रव्यामध्ये बरोबर सांगितलं की त्यांनी काल। ह्याच्यात काय आलं तर प्रकरण आपलं धर्म अधर्म द्रव्यामध्ये परिस्पंदन नसतं हे सांगितलं होतं ना। दोन्ही निष्क्रिय आहेत, ये डोलते नहीं है, चलते नहीं है, हिलते नहीं है, इनमें परिस्पंद नहीं है। मग मी विचारलं होतं की जीव पुद्गलामध्ये परिस्पंद का होतो, त्याच्या मागचं कारण काय? तर क्रियावती शक्तीच्या निमित्तात स्थानांतर रूपाने गमन होतं आणि जे परिस्पंदन होतं ते योग गुणाच्या निमित्तात। त्यामुळं होणार तर जीवामध्येच, पुद्गलामध्ये योग गुण नाही। क्रियावती शक्ती आहे पण म्हणजे म्हणायचं एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाईल पुद्गल, पण त्याच्या स्वतःमध्ये परिस्पंदन नाही आहे। कारण पुद्गल द्रव्य म्हणताना परमाणू येतो, परमाणूमध्ये काय परिस्पंदन आहे? स्कंद नाही म्हणायचं आहे, परमाणूमध्ये परिस्पंदन नाही आहे। त्यामुळं तिथं क्रियावती शक्तीचं ते कार्य नाही आहे, परिस्पंदन हे कार्य योग गुणाचं। त्यामुळं जीवामध्ये परिस्पंदन होतं, धर्मद्रव्यामध्ये अधर्मद्रव्यामध्ये परिस्पंदन होत नाही। इवन त्याच्यामध्ये क्रियावती शक्ती नाही, त्यामुळं स्थानांतर रूपाने गमन सुद्धा होत नाही। ह्याच्यासाठी आम्ही अर्धा तास झगडलो, मग आम्हाला उत्तर मिळालं। नाही कालच स्पष्ट झालं की त्यांनी सांगितल्यावर ये समस्त लोक में रह रहे हैं धर्म अधर्म द्रव्य, जीव पुद्गल की गति और स्थिति का उपग्रह किया करते हैं, अतः एवं ये दोनों द्रव्य है। इस प्रकार धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य की युक्तिपूर्वक सिद्धी की है। आणि काल ते सांगितलं ना की भावामध्ये संख्या नसते, तर क्रोध किती असं नाही सांगू शकत। तर त्यांनी विचारलं ना की क्रोध हा काय स्वभाव आहे का? मग त्याच्यामध्ये म्हणजे भाव म्हणजे स्वभाव घ्यायचा का असं होतं ना आपलं। तर त्याच्यात खुलासा केला त्यांनी की स्वभाव म्हणत असताना प्रत्येक ठिकाणी स्व बदलतो। स्वभाव म्हणजे आपला स्वभावच नाही, तर विभावाचा सुद्धा तो स्वभाव आहे। क्रोधाचा क्रोध हा स्वभाव आहे, त्यामुळं तो भाव संख्येने मोजण्यासारखा नाही आहे, एवढंच त्याच्यामधून सांगायचं होतं। प्रत्येकामध्येच पर्यायामध्ये त्याचा त्याचा स्वभाव आहे। म्हणजे ज्याचा जो भाव रूपाने जेव्हा त्याचं वर्णन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गिनती नसते। म्हणजे सिद्ध भाव रूपाने कसे आहेत, 1, 2, 3 आहेत असं नाही सांगणार, संख्या रूपाने 1, 2, 3 म्हणणार, पण भाव रूपाने सांगताना ते सिद्ध आहे, चैतन्य रूप आहेत, किंवा आता काय त्यांचं शुद्ध रूपाने परिणमन करणारे आहेत असं भाव रूपाने। बरोबर, स्व बदलणार हे सांगितलं ना। त्यामुळं स्व एकदा काय म्हणलं ते ने कधी स्व होईल, कधी ज्ञानातला ज्ञानाकार स्व होईल। त्यामुळं स्व आणि परामध्ये भेद होतो, तेव्हा तो स्वचा भाव जो आहे तो भावात्मक आहे, एवढं सांगायचंय। समजलं म्हणा? ते तुमच्यामुळं आम्हाला समजलंय। चला 88 नंबरची गाथा सांगतायत।
इथं काय घेतलं की धर्म 87 मध्ये धर्माधर्मामुळेच भावार्थ सांगतायत. आकाश अर्धपुद्गल परावर्तनचं तेवढं सांगा थोडंसं. अर्धपुद्गल परावर्तनच राहतं नाही समयदर्शन झाल्यावर. हां किंचित कमी ना हां सम्यक दर्शन झाल्यावर. मग ते अर्धपुद्गल परावर्तन म्हणजे किती घ्यायचं? अनंत काळ आहे तो, पण अनंत भव येतील. ते जरा स्पष्टीकरण करून म्हटलं विचारून सांगते, पण तुम्ही जर झाला असं फोन तर सांगा तेवढं अर्धपुद्गल परावर्तनचं. वहिनींना सांगितलं की त्या सांगू शकते. बरं बरं त्यांना होय. हां पुद्गल परावर्तन म्हणजे काय हे माहिती पाहिजे त्यासाठी. तेवढंच मी सांगितलं होतं की औषध बोलू नंतर. तर इथं काय सांगाले 87 मध्ये भावार्थ हा सांगितला. धर्म आणि अधर्मामुळेच आकाशामध्ये लोक आणि अलोक अशी भेद कल्पना होते. बरोबर. आकाशामध्ये भेद का झाला? हा लोक आहे, हा अलोक आहे. धर्म अधर्म द्रव्य किंवा कालद्रव्य आहे, जीव पुद्गल द्रव्य आहे, जिथं तिथंच लोक आहे म्हणून त्याचा भेद झाला. जर त्यांचा सद्भाव नसेल तर जीव पुद्गल हे स्वसामर्थ्याने गमन करू शकतील व त्यामुळे लोक अलोक भेद करता येणार नाही. म्हणून सांगितलं होतं विलोम तर्क पद्धतीने त्यांचे अस्तित्व सिद्ध केले. म्हणजे दुसऱ्यावरून त्याचं अस्तित्व सिद्ध केलं. स्वतःचं त्याचं अस्तित्व प्रत्यक्ष ज्ञानानेच गम्य आहे. हां हां विलोम पद्धतीने म्हणजे ते बाहेर नाही आहेत म्हणून. धर्म धर्मद्रव्य बाहेर नाहीत म्हणून तिथं लोक नाही, आणि मग त्या जिथं आहे तिथं लोक आहे ह्याची सिद्धी करायची म्हणून तिथं अधर्मद्रव्याचं अस्तित्व असं विरुद्ध पद्धतीने म्हणा किंवा दुसऱ्यावरून सिद्ध केलं असं तर्करूपाने. त्यांचे प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र असल्यामुळे ते विभक्त पृथक आहेत, पण एक क्षेत्रावगाही असल्यामुळे त्यांना अविभक्तही म्हणता येते. व ते हां विभक्त आहे अविभक्त आहे. गाथाच काय घेतली हे पूर्ण मग त्यामुळं समजलं. हां आणि ते किती आहे? सर्व लोक व्यापक आहे. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य संख्येच्या अपेक्षेने एक आहे. स्वभावाच्या अपेक्षेने त्यांचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. क्षेत्राच्या अपेक्षेने ते एका क्षेत्रामध्ये आहे. त्यांचा काल अनादि अनंत आहे आणि नित्य परिणमन करणारे आहेत. तर ते किती आहेत? सर्व लोक व्यापक आहेत. पुढं 88 नंबरची गाथा सांगतायत. नय गच्छदिधं मद्धि गमनं न करेदि अन्नदवियस्सं हवदिगदिसय पसरो जीवाणं पोगलाणं च. ह्याच्यामध्ये सांगतायत की धर्म अधर्मद्रव्य हे जीव पुद्गलाच्या गतिस्थितीमध्ये उदासीन निमित्त असतात. कशाला म्हणलं? दुपारचं प्रकरण हेच चाललंय तुमचं. उदासीन निमित्त कशाला म्हणायचं? आहे. फक्त आहे या रूपाने. मग काल जरा चांगला खुलासा काय झाला होता त्याच्यामध्ये? आश्रयभूत कारण आणि निमित्त कारण ह्याच्यामध्ये काय फरक असतो? हां नसतो. आश्रयभूत कारणामध्ये बरोबर चांगलं घेतलं. काय कळलं? एखादं कार्य घडलं कुठलं, जसं आता इथं गती हे कार्य घडलं तर तिथं निमित्त कारण पण आहे आणि आश्रयभूत कारण पण आहे. तर आश्रयभूत कारण कुठले हो? तुमचं गमन झालं एका गावावरून दुसऱ्या गावावर, तर आश्रयभूत कारण आणि निमित्त कारण असे दोन आहेत. कुठले कारण सांगा? आश्रयभूत कारण काय? म्हणजे क्रियावती शक्ती घ्यायची का? नाही, बहिरंगातलं घ्यायचं. आश्रयभूत कारण म्हणजे बाह्य आणि निमित्त म्हणजे सुद्धा ऍक्च्युली बाह्यच. गाडी घोड्याचे साधन वापरले ते. बरं, गाडी घोडा हे आश्रयभूत कारण आणि निमित्त कारण धर्मद्रव्य. धर्मद्रव्य अविनाभाव आहे ना, त्याशिवाय गमन होणार नाही. म्हणजे निमित्तच आहे बहिरंगामध्ये ते. आता सम्यक दर्शनासाठी त्यांनी कर्म लावले. मग इथं गाडी असेल तरी गमन होईल किंवा नाही होईल,
गाडी नसेल तरी गमन होईल किंवा नाही होईल. कोणाचं होतंय हो असं? गाडीशिवाय गमन कोणाचं होतंय? कोणाचं? सिद्धांतचं होतंय की अजून मुनींचं पण होते. मुनींचं होतंय. रुद्धिधारी मुनी आहेत ते चरण रुद्धीवाले विना गाडीचे जातात. अजून विग्रहगती. बरं विग्रहगतीमध्ये जातो. अजून मासे कुठल्या गाडीने जातात तो? पशुपक्षी पण. पशुपक्षी पण विना गाडीचे जातात. पाण्यामधून मासे जाणार तर विना गाडीचे जातात. म्हणजे गाडी आहे तर गमन झालंय असं नाहीये आणि गाडी नाहीये तर गमन होत नाही असं नाहीये. म्हणून आश्रयभूत कारण म्हणा त्याला, असेल ते, पण अविनाभाव नाहीये. मग निमित्त कारण असं असतं की ज्याच्यामध्ये अविनाभाव संबंध असतो कार्याचा आणि निमित्ताचा. धर्मद्रव्य असेल तर कार्य घडणार पण ते निमित्त रूप आहे, करता नाही. करता कोण? क्रियावती शक्ती. जीव पुद्गलाची जी क्रियावती शक्ती आहे ती उपादान कारण. आपण जायचे भाव केलं ते काय घ्यायचं? जायचे भाव केलं ते वाचलं होतं ना आपण चैतन्य रत्नाकर मध्ये. भाव सुद्धा घ्यायचे नाहीत. कारण क्रियावती शक्तीच कारण आहे तिथं. कारण कोणाला भाव होतात पण गमन होत नाही, कोणाला भाव नसलं तरी गमन होतं. त्यामुळं क्रियावती शक्तीच तिथं तुम्ही गमन करताना कारण ठरणार असं सांगितलं होतं. कळलं का काय म्हणायचंय? म्हणजे भावाला का नाही घ्यायचं ह्याच्यामध्ये उपादानामध्ये? कारण मला भाव आहेत खूप सिद्धशिलेवर जायचे, कुठं जाते हो मी? म्हणजे गमना भाव आहेत म्हणून गमन व्हायला पाहिजे असं नाही. क्रियावती शक्ती कार्यकारी असते. क्रियावती शक्ती पण सगळ्यांकडे आहे. हो की, म्हणूनच तिथं भाव नुसतं कारण नाहीये, क्रियावती शक्ती कारण आहे हे सांगायचंय. जेव्हा गमन होणार तेव्हा क्रियावती शक्तीचंच ते कार्य आहे. जीव बुद्गलात सगळ्यांच्यात आहे असं म्हणायचं त्यांना. मग हे आम्ही भरपूर घेतलं होतं पहिल्यांदा जेव्हा धर्मद्रव्याचा खुलासा झाला ना, की तिथं क्रियावती शक्ती असली तरी कोणाचं गमन होतंय कोणाचं होत नाही, पण गमन होताना कारण क्रियावती शक्तीच असते हे सांगायचंय. पण भाव कारण असतील पण नसतील पण असं होऊ शकतं. म्हणून बरोबर. लकवा झालेला असेल, पॅरालिसिस झालेला, त्यांना भाव नाही आहेत का हो? रोज दर्शनाचे भाव भरपूर होतात बरं का. तेव्हा चांगलं असताना होत नाहीत. जेव्हा असं शरीर पडलं ना आडवं त्यावेळेस तिथं खूप भाव होतात की आपल्याला तीर्थवंदना करायची आहे. असं एकाचं घडलं काय, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता का काय, हार्ट अटॅक येऊन गेला वाटतं आणि मग शरीर जरा शिथिल झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की केअर घ्यायला पाहिजे आणि त्यांना इच्छा झाली काय की मला शिखरजीची यात्रा करायची आहे. आणि मग असं मी वाचले बरं का, कोणाचं तरी ते लेख होतं त्याच्यामध्ये. तर त्यांनी त्यांच्या नवऱ्यानी फार मनावर घेतलं ते. म्हणले त्यांचं आयुष्य थोडं राहिलं सांगितलं होतं डॉक्टरांनी. म्हटल्यावर त्यांनी पुरुषार्थ केला आणि त्यांना शिखरजीची यात्रा करवली तसल्यामध्ये व्हीलचेअरवरून. म्हणजे असे नवरे असतात. कोण नेलं आता करता नाही, मला काय सांगायचं नाही त्याच्याबद्दल. फक्त म्हणायचंय की भाव अंतरंगामध्ये असतील तर कार्य होईलच असं दिसणार नाही, पण क्रियावती शक्ती कार्य होताना क्रियावती शक्तीच तिथं कारण दिसून येते. म्हणून चला, काय शंका आहे का अजून? दिसायला चेहऱ्यावर मला. त्याला आत्मभूत लक्षण आणि अनात्मभूत मध्ये घालू शकतो का? आत्मभूत आणि अनात्मभूत मध्ये घालायचं का म्हणे? लक्षण वेगळं इथं आपण उपादान आणि निमित्त बघतोय ना. लक्षणाचे भेद वेगळे. आता तुम्ही जेव्हा द्रव्याचा स्वभाव वगैरे बघायला जाणार त्यावेळेस लक्षण बघणार, पण इथं लक्षण नाही बघायचं. फक्त मला अनात्मभूत म्हणजे निमित्त आणि आत्म, जसं आश्रय उपादान आणि निमित्तच म्हणायचं त्याला. मग तर ह्याच्यात पण तेच सांगतायत की धर्म अधर्म द्रव्य गती स्थितीमध्ये फक्त उदासीन रूपाने हेतू आहेत, ते काय करता नाहीत. नय गच्छदी धम्मथी, धर्मास्थी काय गमन करत नाही. गमन अन्नद्रव्यस न गमनम करेदी, अन्य द्रव्याचं गमन करवत नाही. समजण्यासारखा काय अर्थ? परत वाचू. नय गच्छदी धम्मथी, धम्मथी नय गच्छदी, धर्मास्थी काय गमन करत नाही. अन्नद्रव्यस गमनम न करेदी, अन्य द्रव्याचं गमन करवत नाही. धर्मद्रव्य हे अन्य द्रव्याचं म्हणजे जीवपुद्गलाचं गमन करवत नाही. जीवपुद्गलालाच करण्याची शक्ती आहे त्यामुळे त्यांनाच ते कारण आहे,
पण तरी सुद्धा ते गमन करवणारं नाही आहे. हवदी गदिसय पसरो जीवाणम पोगलाणम च. जीव आणि पुद्गलाच्या गती आणि गतीमध्ये पसरह हवदी. काय म्हटलं? जीव आणि पुद्गलांच्या गतीचा प्रसर मात्र आहे. म्हणजे जेव्हा गतीचा प्रसर मात्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये उदासीन निमित्त कारण आहे. प्रसर म्हणजे विस्तार म्हणा किंवा काय आता प्रसार म्हणा अशा टाईपमध्ये. तर गतीमध्ये आश्रय निमित्त असल्याने गतीचा प्रसर मात्र आहे जीव पुद्गलांच्या. अर्थात गती परिणामामध्ये उदासीन हेतू मात्र आहे. म्हणजे ते स्वयं गमन करत नाही किंवा जबरदस्ती करवत नाही. पण जेव्हा गमन होतं कोणाचं त्यावेळेस तिथं मात्र निमित्त रूपाने उपस्थित असतं. हे पहिल्यांदा पंचस्तिकामध्ये आले का? उदासीन निमित्त टाईप, उदासीन प्रसारक प्रसर असं आलंय. होय, उदासीन प्रसर म्हणून. ॲक्च्युली प्रसरचा अर्थ उदासीन नाही होत. प्रसर म्हणजे प्रसार किंवा विस्तार असा अर्थ होतो. आता गतीचं ते कारण आहे असं म्हणायचं असेल त्यांना. प्रसर म्हणजे उदासीन नाही, हेतू आहे असं म्हणायचं असेल. कारण आहे, हेतू आहे, विस्तार आहे. वाचताय? आपल्याला ह्याच्यामध्ये पण एक उदाहरण दिलंय धर्मद्रव्याचं उदाहरण देण्यासाठी इष्टोपदेशमध्ये. म्हणा गाथा श्लोक. कुठल्या श्लोकामध्ये सांगितलं? धर्मास्तिकाय भावात नाज्ञो विज्ञत्वम आयाति विज्ञो ज्ञानीयत्वम मृच्छति. हो, इंग्लिश मध्ये म्हणू नका. मात्र मन्यस्तु गते धर्मास्तिकाय. नाही का? बरोबर आहे, पण ते शुद्ध म्हणा. नाज्ञो विज्ञत्व मायाती. अज्ञजनांना विज्ञ बनवू शकत नाही कोणी. ज्ञानी शिकवून कोणाला अज्ञानीला ज्ञानी बनवणारा तो नाही आहे, तो स्वयं बनेल. नाज्ञो विज्ञत्व मायाती विज्ञो नाज्ञत्व मृच्छती. कोणी ज्ञानी असेल तर त्याचं ज्ञान काढून अज्ञानी बनवू शकत नाही. कोणी कोणाला ज्ञानी बनवू शकत नाही, अज्ञानी बनवू शकत नाही. निमित्त मात्र. नाही देऊ शकत. हा, असं म्हणा. ज्ञानी म्हणजेच आपल्या ज्ञानाची ओळख कोण करून देणार आपल्याला? हा, परत सांगा. मीची जाणीव आहे. बर, असं मीची जाणीव मीच करू शकतो. माझ्या मीची जाणीव तुम्ही नाही करू शकत. किंवा भगवंतांनी जो मी जाणला त्याला आपण जाणू शकत नाही. म्हणजे तो ज्ञानी पण असेल मग दोन्ही पण, तरी सुद्धा तुमच्या मीला मी नाही जाणू शकत असं सांगतायत. म्हणजे तिथं विज्ञानी आज्ञेचा काय अर्थ घ्यायचा याच्यासाठी थोडासा विशेष खुलासा जयश्रीमानकडून. की जरी दोन ज्ञानी आहेत, माझ्यासमोर बसलेले सगळे ज्ञानी आहेत, तर तुम्ही एकमेकांच्या मीला जाणावं नाही जाणू शकत. त्यामुळं न अज्ञ विज्ञ मायाती. जो अज्ञ आहे तो विज्ञतेला प्राप्त होत नाही. तुमच्या ज्ञानाला मी प्राप्त होत नाही आणि माझ्या ज्ञानाला तुम्ही प्राप्त होऊ शकत नाही. नाज्ञो विज्ञत्व मायाती. पुढं म्हणा शुद्ध. नाज्ञो विज्ञत्व मायाती विज्ञो ज्ञानीयत्व. हा, विज्ञो नाज्ञत्व. नाज्ञत्व अज्ञत्व आहे ना शब्द त्यात. नाज्ञत्व ज्ञान आहे ना. नाज्ञो विज्ञत्व मायाती विज्ञो नाज्ञत्व मृच्छती. हा, न अज्ञत्व आहे. तर अज्ञ आहे तो विज्ञपणाला न मृच्छती प्राप्त होत नाही. निमित्त मात्र मन्यस्तु. दोघं काय आहेत? अन्याचे निमित्त मात्र आहेत. मग त्याला उदाहरण दिलं गतेर धर्मास्तिकायवत. जसं धर्मास्तिकाय हे गतीचं निमित्त मात्र असतं, ते काय करता नाही. म्हणजे तिथं तेच सांगायचं याच्यामध्ये की उदासीन निमित्त मात्र आहे. धर्मास्तिकाय स्वतः गमन करत नाही आणि अन्य द्रव्यांचे गमन करवितही नाही.
तो जीवांना आणि पुद्गलांना गतीचा उदासीन प्रसर मात्र आहे, अर्थात गती परिणामामध्ये उदासीन हेतू मात्र आहे. समजते आता निमित्त म्हणजे काय असतं आणि उपादान म्हणजे काय असतं. आपल्याला कर्मावरून आणि जीवावरून माहिती आहे. सांगितलं समयसारमधली गाथा आपण. कुठली गाथा हो घेतली दुपारी त्यांनी? जीव कर्माचं निमित्त आहे, कर्म जीवाचं निमित्त आहे. कर्माचं परिणमन जीवाचं निमित्त आहे आणि जीवाचे परिणाम कर्माचं निमित्त आहे. गाथा नंबर कोण कोण ऐकते दुपारचं सांगा. काल परवाच झालंय, 2 दिवसातच. अरे वा, कसं काय गोळी मारला का काय? 80, 81, 82 सांगितलं ना 3 गाथा. काय सांगितले? जीव परिणाम हेदुम कम्मत्तम पोगला परिणमंती पोगल कम्म निमित्तम तहेव जीवो विपरिणमदी. जीव परिणामाचं हेतू करून कर्म पुद्गल कर्मपणाला प्राप्त होतं आणि पोगल कम्म निमित्तम पुद्गल कर्माच्या निमित्ताने तहेव जीवो विपरिणमदी जीव तसं परिणमन करतो. म्हणून त्यांच्यामध्ये फक्त निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. तसंच धर्मद्रव्यामध्ये सुद्धा जीव आणि धर्मद्रव्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे गमनासाठी, कर्ता कर्म संबंध नाही. पहिला वाक्य हे घेतलं ना पद, धर्मास्ती काय गमन करत नाही, हे त्या धर्मद्रव्याचा स्वभाव सांगितला. आणि दुसऱ्या पदामध्ये काय घेतलं? न गमनम करेदी. हां, म्हणजे तिथं काय सांगायचं होतं? काय सुचलं मला आता? हां, कर्ता कर्म संबंध नाही हे सांगायचंय. म्हणजे गमन करत नाही हे त्याचं स्वतःचं कर्ता स्वभाव सांगितला. आणि दुसरं सांगितलं गमन करवत नाही तर कर्ता कर्म संबंध नाही परद्रव्याशी, अशा रूपाने. पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये पण 12 आणि 13 नंबरचे जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आहे, जीव कृतं परिणामम निमित्त मात्रम प्रपद्य पुनरन्ये स्वयमेव परिणमन्ते पुद्गलाः कर्म भावेन परिणममानस्य चितस् चिदात्मकै स्वयमपि स्वकैर भावैः भवति हि निमित्त मात्रम पौद्गलिकम कर्म तस्यापि. बरोबर, तसंच घेतलं पूर्ण. समयसारखी दोन्ही गाथा घेतल्या. जीवाच्या परिणामाचे पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये 9वी आणि 10वी गाथा आहे. तर त्यामध्ये पण त्यांनी पुरुषार्थ सिद्धी उपाय ना 9, 10 का 10, 12, 13 गाथा. तर त्याच्यामध्ये पण सेम असाच अर्थ आला त्याचा पण, की जीवाच्या परिणामाच्या निमित्तात पुद्गल कर्म रूपाला प्राप्त होतात आणि पुद्गलाच्या निमित्तात जीवाचे परिणमन होतं. हां, तर पहिल्या ओळीमध्ये त्यांनी कर्ता कर्म संबंध नाही हे दाखवलं आणि दुसऱ्या ओळीमध्ये गाथेच्या निमित्त नैमित्तिक संबंध आहे एवढंच समजून घ्या. पुढचं वाचताय ना तुम्ही? धर्म अधर्मयोः गती स्थिती हेतुत्वे अपि अत्यंत औदासीन्य ख्यापनम एतत्. औदासीन्य शब्द आहे ना, त्यामुळे मागं काहीच नाही राहत. आख्यान आ कुठं राहिलं तिथं मागं? औदासीन्य लिहिलं माझ्याकडे. मग औदासीन्य मध्ये आ कुठं राहिला? मागं काय राहत नाही ना, पूर्ण औदासीन्य काढलं. पण न्यचं न्यच हां आ नाही, ख्यापनम येतात. ख्यापन करणे म्हणजे पण आख्यापन करणे असंच अर्थ होतो. आ निघत नाही. न्या केले ना, न्य प्लस आ आहे ना, न्या. माझ्याकडे न्या नाही आहे. अच्छा, मग इथे आहे. होय का? बर, मग न्या असेल तर आ निघणार, नसेल तर औदासीन्य ख्यापनम येतं. ख्यापन म्हटलं तरी चालतंय, आख्यापन म्हटलं तरी चालतंय. धर्म अधर्म द्रव्य गती स्थितीचं हेतूपणा असताना सुद्धा, धर्म अधर्म या दोघांचं गती आणि स्थिती हेतुत्व असताना सुद्धा अत्यंत औदासीन्य रूप आहे, म्हणजे त्यांची उदासीनता आहे, ह्याचं ख्यापन करतात, म्हणजे याचं वर्णन करतात. गतिस्थितीला हेतू असूनही अत्यंत उदासीन आहेत हे दोन्ही द्रव्य, हे सांगितले जाते.
पुढं यथा हि गतिपरिणतः प्रभञ्जनः वैजयन्तीनां गतिपरिणामस्य हेतु कर्ता अवलोक्यते न तथा धर्मः. करा अर्थ. खरोखर मला पण ते शब्द असे पेचात पाडले होते. वैजयंती म्हणजे काय, प्रभंजन म्हणजे काय, मग मी जरा अभ्यास केला होता त्याच्यावर. यथाही ज्याप्रमाणे गतिपरिणत, प्रभंजन म्हणजे वारा, वारा हा, आणि वैजयंती म्हणजे नाही 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 नाही, एकाचा अर्थ ध्वज आहे, एकाचा अर्थ वारा आहे. आता कुठला वारा आहे आणि कुठला ध्वज आहे सांगा. त्याच नाही आहे. प्रभंजन म्हणजे वारा आणि वैजयंती म्हणजे ध्वजा. मग ज्याप्रमाणे गती परिणत वारा म्हणजे हवा वाहतीये, तर ती हवा वैजयंती नाम म्हणजे त्या ध्वजेला, ध्वजेच्या गती परिणामस्य हेतू करता अवलोक्यते. तो वारा त्या ध्वजेच्या हलण्यामध्ये हेतू दिसून येतो, हेतू करता दिसून येतो. त्याप्रमाणे धर्मद्रव्य जीव पुद्गलाच्या गती परिणामामध्ये हेतू करता नाही. काय करायचंय मग, ह्याच्यावरून लोकांनी अर्थ काढला प्रेरक निमित्त असतं म्हणून. पण प्रेरक असं नाही आहे, ॲक्च्युली गती परिणत वारा आहे तो, त्यामुळं त्याला प्रेरक म्हणायचं का. उदासीनच असतं जे निमित्त असतं ते. तर ते त्या ध्वजेच्या गती परिणामामध्ये हेतू करता शब्द वापरलाय फक्त. हेतू करता आहे तसा नाही आहे, तर उदासीन हेतू आहे धर्म आणि अधर्मद्रव्य. त्या वाऱ्याप्रमाणे धर्मद्रव्य हेतू करता नाही गती परिणतीमध्ये. पुढं नाही, निमित्ताला प्रेरक म्हटलं जाणारच नाही. म्हणजे असं शास्त्रात तर कुठं मला तर आलं नाही वाचण्यामध्ये. कोणाला आलं असतं तर सांगा. कारण हे निमित्त हे उदासीन असतं. प्रेरक म्हटलं तर मग कर्ता म्हणावं लागतं. प्रेरक म्हटलं तर कर्ता म्हणावं लागतं. तेच की, ते आता वक्तांनी कोणी आहेत त्यांनी जोडलेले आहेत. असं शास्त्रात तर माझ्या तर आतापर्यंत कुठं वाचण्यात नाही आलं. आणि इवन माताजी पण सांगताना सांगतात की निमित्त हे उदासीन रूपाने कार्य करतं, प्रेरक असं निमित्त नसतं. म्हणजे आता तुम्ही म्हणणार देवशास्त्र गुरूंनी प्रेरणा करून तुम्हाला सम्यक दृष्टी बनवायला पाहिजे, मग का नाही म्हणायचं त्यांना प्रेरक निमित्त. बर, काय सांगितलं त्यात विजुगा की प्रेरक निमित्त असतं का नाही. मग तेच आपल्याकडे मान्य नाहीये प्रेरक निमित्त. आम्हा पण नेहमी सांगतात की फक्त म्हणजे समजण्यासाठी तसं म्हटलं गेलं की बाबा, पण नाहीये प्रेरक निमित्त नाहीच, उदासीन निमित्तच आहे आपल्याकडे. मला प्रेरणा मिळाली सांगण्यासाठी मी म्यूट काढलं होतं. ते मला दिसलं तुम्ही म्हणूनच बोलवले तुम्हाला, नाहीतर तुम्ही उदासीनच बसलेला असता. चला, जसं सिंहाला उपदेश मिळाला 2 चारणवृत्ती मुलींकडून, पण ते पण निमित्तच म्हणायला लागेल ना. प्रेरक असं शब्द निमित्ताला वापरलं तर त्याला कर्ता बनवलं जाईल, म्हणावं लागेल म्हणून. परस्परोपद्रव. नाही, पण प्रेरक हा शब्द निमित्ताला वापरणं योग्य नाही आहे असं माताजी सांगतात. कारण त्याला अर्थ असा काढला जाईल की ते वाऱ्याने हलवलं त्या ध्वजेला. प्रेरक निमित्त म्हणजे हलवणं, करणं, करता आला त्याच्यामध्ये तो, पण तसं करता नाही आहे. कुठलंही निमित्त करता रूप नसतं, करवलं जाईल. म्हणून मग तसं धर्मद्रव्य पण ढकललं म्हणावं लागेल, प्रेरक निमित्त म्हणावं लागेल. पण ते तर प्रेरक नाही आहे, ते तर बस उदासीन रूपाने आहे. 2 द्रव्यामध्ये असेल तर ते निमित्त आणि ते उदासीनच असणार. आणि स्वतःमध्येच असेल, म्हणजे स्वतः असेल तेव्हा ते तुम्ही म्हणू शकता ना. कर्ता कर्म जेव्हा एकातच घ्यावं लागेल. स्वतःमध्ये असताना निमित्त कशाला घेणार आपण? स्वतःमध्ये असताना मी उपादान रूपच आहे. निमित्त कशाला देत? कर्म सुद्धा किती प्रेरक निमित्त आहेत का उपादान निमित्त म्हणणार त्याला? मग
कर्मांनी तुम्हाला आवरण केलं, ते करवतात कुठं आपण. तसंच आहे. निमित्त करवणारं नसतंच, म्हणूनच त्याला प्रेरक शब्द नाही वापरायचा. आहेत ठीक आहे, त्यांनी तुमच्या ज्ञानावर आवरण केलंय म्हणताल किंवा काय अंतराय करताय म्हणताल, पण ते करवणारं नाही आहे, निमित्त रूपाने आहे बस. नाहीतर मग सतत करवेल ना, ते नष्टच होणार नाही. असं नव्हतं कळलं. हां प्रेरक म्हणजे निमित्ताला लावूच शकत नाही प्रेरक. मला वाटलं की दोन्ही निमित्त बांधतात काय का. आपले परिणामच प्रेरक म्हणा आपल्याला, हो ना. त्यामुळे ते उपादानामध्ये लावा शब्द चालतो, पण निमित्तामध्ये तो शब्द नाही लावायला पाहिजे. ठीक आहे, चला. त्याच्यावर असं म्हणजे शास्त्राधार मिळालं कोणाला तर आपल्याला बघता येईल, पण आपल्याला मला तर आता शास्त्राधार असा काय निमित्ताला प्रेरक शब्द असा कुठं वापरलेला नाही. मूळ शास्त्र त्यात शेवटच्या ह्याच्यात बघा लिहून सुद्धा ठेवलंय. मूळ आचार्यांचे शास्त्र पाहिजे आपल्याला. त्यांनी कसं घेतलं काय आता मला अजिबातच आठवणार आहे. बरं आहे, कोणाकोणा वक्त्याच्या तोंडात हे शब्द आहे, पण ते पंडित विक्रांतजींनी पण हे सांगितलं होतं, हे असं शास्त्रामध्ये कुठे उल्लेख उदयासन आणि प्रेरकचा नाही म्हणून. मी त्यांच्याशी नाही बोलले बरं का. ते विक्रांत कोण पंडितजी आहेत पाटणी म्हणून, कुठले पुण्याचे, झालना पाटणचे, तर ते त्यांनी पण असं सांगतात म्हणून सांगायला. चला ठीक आहे, नेक्स्ट. स खलु निष्क्रियत्वात् न कदाचित अपि गती परिणामम एव अपद्यते. आपद्यते. आणि स वाचलं का सह वाचलं? सह वाचायचं. सह खलु निष्क्रियत्वात. कोण कोण निष्क्रिय आहेत? धर्माधर्मद्रव्य हे निष्क्रिय असल्यामुळे कदाचिदपि गती परिणामम न एव आपद्यते. ते स्वतः निष्क्रिय असल्यामुळे कदाचित देखील गती परिणामाला प्राप्त होत नाहीतच. म्हणजे मी चाललोय तर माझ्याबरोबर धर्मद्रव्य पुण्याला गेलं, सोलापूरला गेलं, जाणार नाहीये तो. म्हणून सांगतायत धर्मद्रव्य गती परिणामाला न प्राप्त करतं, न आपद्यते, निष्क्रिय असल्यामुळे. कसं लावायचं अनुमान वाक्य? हेतू करून सांगा. सह खलु निष्क्रिय. हा बोल. धर्मद्रव्य खरोखर गती परिणामाला प्राप्त होत नाही निष्क्रिय असल्यामुळे. बरोबर. पक्ष काय? धर्मद्रव्य. अपक्ष काय? आणि अपक्ष नाही, साध्य आहे ते गती परिणामाला प्राप्त होत नाही हे साध्य, आणि हेतू आहे निष्क्रिय असल्यामुळे. त्याच्यामध्ये क्रियावती शक्ती नाही किंवा ते स्वभावाने निष्क्रिय आहे, म्हणून गती परिणामाला प्राप्त होत नाही. हेतूच्या द्वारे सिद्धी करून सांगताना का सांगायचं तसं? अविनाभाव संबंध सांगितला जातो. कोणाचा कोणाशी? नाही नाही, निष्क्रिय असल्यामुळे हा हेतू दिलाय ना. नाही, निष्क्रियत्व गुण आहे त्याच्यामध्ये, क्रियावती शक्ती नाही. आता इथं आपल्याला गती परिणामासाठीच लावायचं आहे. निष्क्रिय म्हणजे स्वतः गमन करत नाही का? निष्क्रिय असल्यामुळे. आता या प्रकरणामध्ये तर क्रियावती शक्तीशी रिलेटेड आहे, कारण गतीमध्ये कारण आपल्याला क्रियावती शक्ती आहे. निष्क्रियचा अर्थ काय अजून मग? नाही नाही, तसं नाही. बरोबर, ते वेगळं झालं, हे वेगळं प्रकरण. किंवा त्यामध्ये पण अर्थ निघतो हा, असं काही नाही. हा बरोबर. पारिणामिक भाव जीवाचा निष्क्रिय असतो, ह्याचा अर्थ काय? आता इथं धर्मद्रव्याचा निष्क्रियपणा सांगताय, तर त्याचं आपण रिलेशन क्रियावती शक्तीशी लावतोय. मग त्यांना म्हणायचंय की जीवामध्ये पण आपण निष्क्रियता लावतो, पारिणामिक भाव निष्क्रिय आहे, मग त्याचा गती परिणामाशी कुठं काय रिलेशन आहे? मग निष्क्रियचा अर्थ काय? कर्माशी काही संबंध नाही, कुठल्या कर्माशी नाही, निष्कर्म होईल ते. निष्क्रिय क्रिया करत नाही, तसं क्रिया नाही. विजू काकी? उत्पाद वेळ त्याच्यामध्ये होत नाहीच, घ्यायचं ना निष्क्रिय म्हणत असताना. असं सांगितलं की ते द्रव्य पर्यायरूप होत नाही.
किंवा प्रत्येक पर्यायाबरोबर ते नेतर नश्वर म्हणावं लागलं असतं, म्हणून ते स्थिर आहे, निष्क्रिय आहे असं सांगितलं. ठीक आहे, काय सांगायचं आहे की गती कदाचित देखील धर्मद्रव्य गती परिणामाला प्राप्त होत नाही निष्क्रिय असल्यामुळे. मग तसा माझा आत्मा सुद्धा निष्क्रिय आहे, गती परिणमन करणारा नाही. गती करा, कुठं करा? बाहेर नाही तर स्वभावामध्ये गमन करा. हां, त्याच्यासाठी क्रियावती शक्तीची आवश्यकता नाही. स्वभावात गमन करायला कोणाची आवश्यकता आहे? योग्यतेची स्वतःचा पुरुषार्थ निमित्त म्हणून घेत होते आणि उपादान आपलं आपलं. बहिरंगामध्ये देवशास्त्र गुरु तुम्हाला स्वभावाकडे ढकलत नाहीत, म्हणजे आहेत हजर बाहेर, पण ते काय करता नाही आहेत. म्हटलं त्यांना आश्रयभूत कारण आहेत, पण निमित्त कारण म्हणत असताना कर्मांचं सांगितलं. काय कर्मांचं क्षयोपशम उपशम हे वगैरे कारण आहे जेव्हा तुम्ही प्रथमोपशम सम्यक दर्शन करणार त्यावेळेस, आणि उपादान रूपाने आपली त्या समयाची योग्यता. तर हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? आता त्यांनी पुढं उदाहरण वगैरे देऊन सांगितलंय, बरोबर तसं चालू याच्यात, पण आता शब्द वेगळे घेतले. जर असं याच्यातलं भावार्थ वाचते मी, कारण 2 मिनिट राहिलेत, परत पुढचं होत नाही. येथे वायू स्वयंगमनशील आहे व पताका म्हणा तर ध्वजा म्हणा, पताकेच्या गतीस कारण आहे. कोण? वायू. म्हणून त्यास सहकारी म्हटले आहे, त्यामुळेच त्याला हेतू करता म्हटले आहे. जीव पुद्गलांना गमनामध्ये निष्क्रियत्वामुळे स्वयंगतिशील नसणारे धर्मद्रव्य मात्र आश्रय कारण आहे, हेतू करता नाही. काय कळलं? जीव पुद्गलांच्या गमनामध्ये हेतू करता नाही म्हणजे करवत नाही हे सांगायचं की जीव पुद्गलांना गमनामध्ये निष्क्रियत्वामुळे स्वयं गतिशील नसणारे धर्मद्रव्य, दोन्ही विशेषण धर्मद्रव्याकडे आहेत, गतिशील नसतं आणि निष्क्रिय असतं, त्यामुळे धर्मद्रव्य मात्र आश्रय कारण आहे, हेतू करता नाही. म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं ते प्रेरक नाही आहे किंवा करता नाही आहे त्या गमनाचा. जेथे जीव पुद्गलांचे गमन होते तेथे धर्मद्रव्य असतेच असा त्याचा आशय आहे. म्हणजे आश्रय कारण आहे म्हणजे धर्मद्रव्य असतेच, पण ते करवतं असं नाही. हेतू करता नसूनही आश्रय कारणपणामुळे त्यास उदासीन हेतू आहे, येथे एवढाच आशय आहे असं म्हणा. नाही, हेतू करता, हां बरं, त्या तिथं हेतू करता आहे असं सांगितलं, पण धर्मद्रव्य तसं हेतू करता नाही. हेतू करता नसूनही आश्रय कारणपणामुळे, म्हणजे धर्मद्रव्य हे आश्रय कारण आहे असं सांगायचं त्यांना, त्यास उदासीन हेतू आहे, येथे एवढाच आशय आहे. आता मी सांगितलेलं प्रकरण वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तिथं आश्रय कारण वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं म्हटलं होतं आपण. हेतू करता याचा अर्थ वायू पताकेचे फडफडणे करवितो असा नाही. पताकेचे फडफडणे तर स्वतःच्या योग्यतेने आहे. सर्वत्र गती परिणाम हा जीव पुद्गलांची स्वयं योग्यता आहे. म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काय करत नाही. करत तर जीव जीवाचं परिणमन करतं, पुद्गल पुद्गलाचं करतं. धर्मद्रव्य फक्त स्वतःच्या स्वभावरूपाने परिणमन करतंय, त्यावेळेस तिथं ते जीव पुद्गलाला निमित्त मात्र आहे. एवढाच त्याचा आशय आहे. अजून खुलासा उद्या बघू. म्हणजे धर्मद्रव्य माझ्या कुठल्याही परिणतीचा करता नाही, फक्त ते निमित्त रूपाने उपस्थित आहे, म्हणून मला धर्मद्रव्याची आवश्यकता नाही आहे. कुठं जायचे वगैरे भाव होणं पण भाव नाही, त्याच्यासाठी मला धर्मद्रव्य आणायचं आहे, मग कुठं तरी गमन करायचं आहे असं नाही आहे. किंवा माझं गमन झालं नाही म्हणजे तिथं धर्मद्रव्य नाही आहे असं पण नाही आहे. त्यामुळे जेव्हा गमन होणार त्यावेळेस तिथं त्याची उपस्थिती आहेच, हेच त्याचं समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे धर्मद्रव्य जसं करता आहे तसा माझा स्वभाव सुद्धा
परद्रव्याचा अकर्ता आहे. धर्मद्रव्य शिकवायला आपल्याला सगळं. माझ्या स्वभावावरून तुम्ही पण शहाणे व्हा, तुम्ही पण आपल्या स्वभावाला जाणा. ओम. हा मी परद्रव्याचा अकर्ता अभोक्ता स्वरूप आहे. मला धर्मद्रव्याची आवश्यकता नाहीच. गमन करणे हा माझा स्वभाव नाहीच. पहा, या स्वभावामध्ये गमनाचे भाव देखील नाहीतच. सर्व विकल्पांनी रहित मी तर स्थिर स्वभावी आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. ओम. विसर्जन. नमो हरी.